नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न काय विचारलेला आहे, भूगोल याविषयी प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्न कोणता विचारलेला आहे तो बघा आपण. बघा, मध्य प्रदेशच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट कोणता आहे. आता मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे लागून आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. IMP करा. तर बघा कोणकोणते जिल्हे लागून आहे. गडचिरोली, गोंदिया, अकोला, जळगाव, वर्धा, नाशिक, धुळे, बुलढाणा. चला मला सर्वांनी कमेंट करा. फास्ट मध्ये कमेंट करून सांगा मला कोणता जिल्हा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. चला फास्ट. 2 जिल्हे आहे का ते मध्य प्रदेशच्या सीमेला संलग्न आहे. तर चला बघू आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली हा जिल्हा आहे का. गडचिरोली जिल्हा आहे. तर गोंदिया आहे, गडचिरोली नाही, म्हणजे हे ऑप्शन होणार नाही. आता इथे अकोला नाही, जळगाव आहे, इथे वर्धा आहे, नाशिक नाही, आणि धुळे आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे मध्य प्रदेशच्या सीमेशी लागून आहे. कोणकोणते? धुळे आणि बुलढाणा. तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, तर ध्यानात ठेवण्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक्स आहे आणि ती ट्रिक्स आपण लक्षात ठेवा. तर काय? नंदू, जबू, आना, बीजी हा पासवर्ड आहे. हा पाठ करून ठेवा. मध्य प्रदेशला लागून कोणकोणते जिल्हे आहे. तर नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा आहे आणि गोंदिया आहे. असे एकूण किती जिल्हे आहे? 1 2 3 4 5 6 7 8 जिल्हे मध्य प्रदेश या राज्याशी सीमेशी संलग्न आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.